जर मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तरच व्हिडिओला लाईक करा. प्रेमविवाह करूनही पत्नीला धोका देत राहिला. ती भांडते म्हणून गळाच आवळला. अर्धमेल्या अवस्थेत दवाखान्यात घेऊन गेला. पुढे असं काही घडलं की कोल्हापुरात संशयातून पत्नीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक ही घटना घडली आहे. 10 दिवसाच्या उपचारानंतर स्वाती होंबाळे यांचा मृत्यू झाला असून घरगुती वादातून पत्नीचा अमानुषकीय खून करून फरार झालेल्या संशयित गणेश शंकर होबाळे वय 43 राहणार सोन्या मारुती चौक शनिवार पेठ ला लक्ष्मीपुरी पोलिसांनी CPR हॉस्पिटलजवळील बासुरी हॉटेलच्या मागील भागातून अटक केली. 7 फेब्रुवारी रोजी गणेशने पत्नी स्वाती गणेश होंबाळे वय 40 यांचा गळा दाबून खून केला प्रयत्न करत होता. उपचारादरम्यान मंगळवार 17 फेब्रुवारी रोजी स्वातीचा मृत्यू झाला. महिलेच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी ताब्यात घेण्यास नकार देत पोलीस स्टेशन समोर मोठा आक्रोश केला होता. या आक्रोशानंतर भारतीय न्याय संहिता कलम 103 व 1 नुसार खुनाचा गुन्हा दाखल झाला. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ बसून तपास करत संशयित आरोपी गणेश शंकर होबाळे या ताब्यात घेऊन घेतले असून त्याचे गुन्ह्याची कबुली ही दिली आहे. बाहेरील संबंधांच्या संशयावरून संसाराचा रक्तरंजित अंत पत्नीने पत्नीला संपवलं. स्वाती आणि गणेश यांचा 2012 मध्ये प्रेमविवाह झाला होता. दाम्पत्याला 2 मुले पण होती. गणेश कोल्हापुरी पेठ्यांचा व्यापारी असून कोल्हापुरातील शनिवार पेठेत दुकान चालवत होता. गेल्या काही महिन्यापासून दोघांमध्ये वारंवार भांडणं होत होती. स्वातीला गणेशचे बाहेर संबंध असल्याचा संशय आल्याने होणारे वाद जास्तच वाढू लागले. दिनांक 7 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री घरगुती कारणामुळे चिडलेल्या गणेशने स्वातीला गळा आवळून मारलं. ती गंभीर जखमी झाली तरी त्याने माहेरच्या माणसांना ती बेपत्ता असल्याची खोटी बातमी दिली आणि तिला कदमवाडी येथील DY पाटील हॉस्पिटलमध्ये दाखल करून तो फरार झाला होता. स्वातीवर उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाल्यावर राजोपामध्ये नगरातील BD कामगार वसाहतीत राहणाऱ्या स्वातीच्या माहेरच्या नातेवाईकांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यासमोर ठाण मांडले. संशयाच्या अटकेशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेत त्यांनी ठिय्या आंदोलन केले. स्वातीच्या आई आणि जयश्री भाट यांनी फिर्याद दिली की स्थानिक गुन्हेगार शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, पोलीस निरीक्षक श्रीराम कन्हेरकर यांनी समजूत काढली. मात्र नातेवाईक ऐकण्याच्या काही परिस्थितीत नव्हते. रात्री उशिरा या प्रकरणी खुनाचा तपास नोंदवला. पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी सागर वाघ, सुरेश पाटील, रामचंद्र कोळे, विनोद कांबळे, रुपेश माने यांचे पथक नेमले. गोपनीय माहितीच्या आधारे CPR हॉस्पिटलजवळ दाढी वाढवलेल्या अवस्थेत फिरणाऱ्या गणेशला अटक करण्यात आली. चौकशीतील त्याने घरगुती वाद, गळा आवळणे, पत्नीला उपचारादरम्यान मृत्यू आणि घटनेच्या भीतीमुळे फरार असल्याचे सांगितले.
पुढील तपास लक्ष्मीपुरी पोलिसांकडून सुरू आहेत. दरम्यान या घटनेमुळे कोल्हापूर शहरात घरगुती हिंसेप्रती संवेदनशीलता वाढली असून पोलिसांना सतर्क राहण्याचा इशारा आता देण्यात आला आहे. जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद फ्रेंड्स. थँक्यू. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.